नमस्कार मित्रांनो, हा आपला कॅलेंडरचा दुसरा भाग असेल। आता आपण भाग 2 ला सुरुवात करणार आहोत। भाग 2 यामध्ये आपण पाहणार आहोत दिलेल्या माहितीवरून वार काढणे। दिलेल्या माहितीवरून वार काढणे त्या अगोदर आपण महिने व लीप इयर व साधारण वर्ष याबद्दल थोडी माहिती अगोदर दिलेली आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण देणार आहोत। मित्रांनो, कॅलेंडर 2 असतील, त्यामध्ये पहिलं असेल आपलं साधारण वर्ष, दुसरं असेल आपलं लीप वर्ष। साधारण वर्षामध्ये दिवस असतात आपले 365, लीप इयर मध्ये दिवस असतात आपले 366। मित्रांनो, एक दिवस वाढतोय म्हणजेच तो फेब्रुवारी महिन्याच्या 29 दिवस होणे म्हणजेच तो लीप इयर असते। मित्रांनो, साधारण वर्षामध्ये दिवस असतात आपले 365 आणि लीप इयर मध्ये दिवस असतात आपले 366। 365 दिवस म्हणजे साधारण वर्ष, 366 दिवस म्हणजे लीप वर्ष। लीप वर्ष ओळखणे म्हणजेच कसं, तर दिलेल्या वर्षाला जर का 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष। यामध्ये काहींना शंका असेल की 1900 हे पण लीप वर्ष आहे का? नाही मित्रांनो, ज्या वेळेस वर्षाला लास्टला 2 शून्य असतील त्यावेळेस आपण 400 ने भाग देतो, जर का 400 ने भाग जात असेल तरच ते लीप इयर असेल, नाही तर लीप इयर नसेल। आता या कंडिशनला हे लीप इयर नाही, परंतु या कंडिशनला आपण जर का 400 ने भाग दिला तर हे लीप इयर आहे। तर लीप इयर ओळखणार कसं, जर का लास्टला 2 शून्य आले तर भाग 400 ने द्यायचा। जर का लास्टला 2 शून्य नसतील म्हणजे 2020 असेल, 2018 असेल, 2016 असेल, ह्या संख्यांना 4 ने भाग दिला तर भाग गेला असेल तर ते लीप वर्ष, भाग जात नसेल तर ते साधारण वर्ष। बरं ठीक आहे, आपण हे लीप वर्ष आणि साधारण वर्ष पहिल्या भागामध्ये पण पाहिले होतं। ह्या भागामध्ये आपण त्याची थोडीशी पुनरावृत्ती केली। आपण आता मूळ भागाकडे येऊया। हे आपले 12 महिने मित्रांनो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे आपले 12 महिने। जानेवारीचा महिना असतो 31 चा, फेब्रुवारीला 28, 29 असं करत करत डिसेंबर महिना आपला असतो 31 चा। ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतील त्या महिन्यामध्ये आपला वार 3 दिवस पुढे जातो। म्हणजे जानेवारी मध्ये 31 महिने तर 3 दिवस पुढे जाईल। फेब्रुवारी मध्ये जर का साधारण वर्ष असेल तर 28 चा दिवस असेल, आणि जर का लीप वर्ष असेल तर 29। ज्या वेळेस लीप वर्ष असेल त्यावेळेस 1 दिवस पुढे जाईल। मार्च 31 चा महिना आहे म्हणजे आपले 3 दिवस पुढे जाईल। एप्रिल, मे, जून, तुम्ही म्हणत असाल हे सरांनी काय लिहिलेले? मित्रांनो, जानेवारी महिना आपला 31 चा येतोय, 31 चा येतोय म्हणजेच काय, आपण जर का 31 भागीला 7 केलं, आता भागीला 7 का करतोय, आठवड्याचे दिवस 7, जर का 7 केलं तर 7 चोक 28 होतात, बाकी उरते 3। आता बाकी 3 उरते म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 3 दिवस पुढे झाले। म्हणजे 1 जानेवारीला जर का सोमवार असेल तर 1 फेब्रुवारीला तो दिवस 3 दिवस पुढे गेलेला असेल। म्हणजे सोमवार असेल तर काय येईल रे, मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजे 1 फेब्रुवारीला तो गुरुवार असेल। ह्याच पद्धतीने 31 मार्चला जर का सोमवार असेल तर 1 एप्रिलला कुठला वार असेल, 31 मार्चला जर का सोमवार असेल तर 1 एप्रिलला तो मंगळवार असेल। परंतु 1 मार्चला जर का सोमवार असेल तर 1 एप्रिलला तो 3 दिवस पुढे गेलेला असेल, आणि 1 एप्रिलला जर का मंगळवार असेल तर 1 मे ला 2 दिवस पुढे गेला असेल। का, एप्रिल महिना 30 चा आहे म्हणून 2 दिवस पुढे गेलेला असेल। आता आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलोय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे सर्वांनी शिकले असेल। लहानपणी आपण शाळेमध्ये सर्वांना शिकवलं गेलं असेल, परंतु त्याचा फायदा आपण असा करणार आहोत, इथं येणारा महिना म्हणजे 31 चा असतो, इथं येणारा महिना म्हणजे 30 चा असतो। बरं, मग इथं येतोय म्हणजे काय, 3 दिवस, आणि इथं आला म्हणजे 2 दिवस। जानेवारी 3 दिवस, फेब्रुवारी 28 किंवा 29, मार्च 3 दिवस, एप्रिल 2 दिवस, मे 3 दिवस, जून 2 दिवस, जुलै 3 दिवस, ऑगस्ट 3 दिवस, सप्टेंबर 2 दिवस, ऑक्टोबर 3 दिवस, नोव्हेंबर 2 दिवस, डिसेंबर 3 दिवस।
इथं आलेला महिना 3 दिवस पुढे जाईल आणि इथं आलेला महिना 2 दिवस पुढे जाईल. मित्रांनो, ही एक बेसिक की आहे, ही तुम्ही लक्षातच ठेवली पाहिजे. नसेल लक्षात राहत तर ह्या कंडिशनने लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला हे पाहण्याची आवश्यकता नसेल. जानेवारी महिना 3 दिवस पुढे जातो, फेब्रुवारी महिना 2 दिवस पुढे, सॉरी 28 आला म्हणजे जास्त नाही, आणि 29चा महिना आला म्हणजे 1 दिवस पुढे जाईल. मार्च महिना आला तर 3 दिवस पुढे जाईल, एप्रिलचा आला तर 2 दिवस. या कंडिशनने आपण लक्षात ठेवूया, म्हणजे आपल्याला उदाहरण सोडताना त्रास नाही होणार. तर मग मित्रांनो, हे समजलं असेल तर आपण छोट्या उदाहरणाकडे येऊया. तर मित्रांनो, आपण छोटं उदाहरण पाहूया. 1 जानेवारी 2010 जर का सोमवार असेल तर 1 जानेवारी 2011 कुठला वार असेल? मित्रांनो, तारीख सारखी आहे, महिना सारखा आहे, वर्ष मात्र चेंज आहे. वर्ष आपलं 1 दिवसने पुढे जात आहे. हे जर का साधारण वर्ष असेल तर साधारण वर्षाला 1 दिवसाने पुढे गेलं म्हणजे वार पण 1 दिवस पुढे जाईल. तर मित्रांनो, हा प्रश्न आपण पाहूया. कविताचा जन्म गुरुवारी 12 फेब्रुवारी 2001 रोजी झाला, तर तिचा 13वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. अगोदर आपण प्रश्न लिहून घेऊया. प्रश्न लिहिण्याची पद्धत असते मित्रांनो. माझ्या पद्धतीने कधी गेला तुम्हाला फॉर्म्युला वगैरे असं काहीच पाहण्याची आवश्यकता नसेल, फक्त प्रश्न लिहिता आला पाहिजे. आता इथे दिलेली तारीख आहे 12 फेब्रुवारी. बरं, 12 फेब्रुवारी 2001, वार गुरुवार. मित्रांनो, आपल्याला 13वा वाढदिवस विचारलेला आहे. 13वा वाढदिवस म्हणजे कधी असेल रे? तारीख सारखी असेल आणि महिना पण सारखा असेल. का? कारण की वाढदिवस आहे. वाढदिवसाला तारीख आणि महिना सारखा असणार आहे, म्हणजे लिहिण्याची आवश्यकता नव्हती, परंतु तुम्हाला समजावं म्हणून आपण लिहितोय. बरं, 13वा वाढदिवस म्हणजे इथं 2014 असेल तरच तो तिच्या 13वा वाढदिवस येईल तो. बरं, म्हणजे दिवस किती पुढे गेले आपले? 13. हा 13वा वाढदिवस आला. परंतु याच्यामध्ये लीप वर्ष पण असतील ना, 2001 ते 2014 यामध्ये लीप वर्ष किती असतील ते? मग 2004, 2008 आणि 2012. म्हणजे लीप वर्ष किती आले? 2004, 2008 आणि 2012. 1, 2, 3 हे 3 लीप वर्ष असतील, म्हणजे 3 दिवस हे पण प्लस होतील, म्हणजे 13 अधिक 3 म्हणजे 16 दिवस प्लस होतील. आता 16 दिवस प्लस होतील म्हणजेच काय? आपण 7 ने भाग देऊ. बरं, 16 भागीला 7, 7 दुने 14, बाकी उरली 2. आपली कामाची फक्त बाकी असते. या उदाहरणांमध्ये आपल्याला फक्त महत्वाची गोष्ट फक्त बाकी असेल. ज्या उदाहरणात बाकी नसेल त्या उदाहरणात वार तोच असतो. बाकी जर का उरली 1, 2, 3 तर मग वार तितके दिवस पुढे जाईल. आता बाकी उरली आपली 2 दिवस पुढं, म्हणजे आज दिलेला वार गुरुवार आहे, गुरुवारपासून 2 दिवस शनिवार, म्हणजे मग शनिवारी तिचा वाढदिवस असेल. म्हणजे तिच्या 13वा वाढदिवस कोणत्या वारी आहे मित्रांनो? शनिवारी. तर तिच्या 13वा वाढदिवस शनिवारी असेल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. किशोरचा जन्म 17 जानेवारी 2000 रोजी झाला. किशोरचा जन्म 17 जानेवारी 2000 रोजी सोमवारी झाला, तर त्याचा 12वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आता त्यांनी 12वा वाढदिवस सांगितला मित्रांनो. जन्म 17 जानेवारी 2000, वार सोमवार, विचारलेला वाढदिवस 12वा, म्हणजे तारीख सारखी असेल, महिनाही सारखा असेल. आता राहिला इथं वर्ष. इथं 12 येण्यासाठी आपल्याला 2012 घ्यावा लागेल, तरच 2012 येईल. बर, मग इथं वार कुठला असेल हे विचारलेलं आपल्याला. तारीख सारखी, महिना सारखा येतोय. इथं येईल 12, पण ना याच्यामध्ये लीप वर्ष असतील. आता लीप वर्ष काढायचे कसे? 4 ने भाग. आता 2000 4 ने भाग जातोय का? हो, इथं 2 शून्य येतात शेवटी, म्हणजे आपण 400 ने भाग देऊ. म्हणजे लीप वर्ष आहे. आता इथून दर 4 वर्षाने लीप वर्ष असेल. 2000 का लीप वर्ष असेल, त्याच्या पुढच्या लीप वर्ष प्लस 4 म्हणजे 2004, पुन्हा 4 म्हणजे 2008. लीप वर्ष हे 4 वर्षानंतर येतं. जर का लीप वर्ष 2000 असेल, त्याच्या 4 वर्षानंतर 2004 असेल, त्याच्या 4 वर्षानंतर 2008 असेल, आणि त्याच्या 4 वर्षानंतर 2012 असेल, त्याच्यानंतर 2016 असेल, 2020
हे 4-4 वर्षानंतर येणारं लीप वर्ष असतं. आता इथं आपल्याला आवश्यक आहे फक्त 2012च्या अगोदर म्हणजे 2000, 2004, 2008 आणि 2012. मित्रांनो, लीप वर्ष घेताना अगोदर फेब्रुवारी महिन्याचा विचार करायचा. याच्यामध्ये फेब्रुवारी महिना येतोय का? 2012 17 जानेवारी 2012 यामध्ये फेब्रुवारी महिना येतोय का? नाही. मग हे लीप वर्ष आपल्याला घेता येणार नाही. बरं, हे लीप वर्ष आपल्याला घेता येणार नाही, पण याच्या अगोदर 3 वर्ष आहेत ते आपल्याला घ्यावी लागतील. 1, 2, 3. हे 3 वर्ष म्हणजे +3 आणि हे 12, 15 भागीला 7, 7 दुने 14, बाकी उरली 1 बाकी उरते म्हणजेच मंगळवार. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्न पाहणार आहोत आपण. 1 मे 2003 रोजी महाराष्ट्र दिन मंगळवारचा असल्यास त्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी कोणता वार असेल? तारीख दिली मित्रांनो 1 मे, वर्ष 2003, वार दिला आपल्याला मंगळवार. आता विचारलेली तारीख 1 ऑक्टोबर. वर्ष 2003, विचारलेला वार. तर मला एक सांगा, वर्ष सारखं आहे, तारीख सारखी आहे. आता राहिला मे आणि ऑक्टोबरचा प्रश्न. मे महिना दिलाय म्हणजे आपण याच्यावरती येणार आहोत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे महिना येतोय वरती उंचवट्यावर म्हणजे 3 दिवस. आपण ठरवलंय इथं येणारा महिना 3 दिवस पुढे जातो आणि इथं येणारा महिना 2 दिवस. आता मे म्हणजे 3 दिवस, जून 2 दिवस, जुलै 3 दिवस आणि ऑगस्ट 3 दिवस, सप्टेंबर 2 दिवस. ऑक्टोबरचा आपण विचार करणार नाही. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आता यांची आपण बेरीज करणार आहोत. 3 आणि 2 5, 5 आणि 7 16, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13. म्हणजेच इथून महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत 13 दिवस पुढे गेलेला असेल वार. 13 दिवस पुढं म्हणजे भागीला 7, 7 1 7, बाकी उरली 6. तर आपल्याला 6 दिवस पुढे जावं लागेल. 7 1 7, बाकी उरली 6. तर 6 दिवस पुढं म्हणजे मंगळवार असेल तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. तर 6व्या दिवशी येतोय सोमवार. म्हणजेच 1 ऑक्टोबर 2003 रोजी असेल सोमवार. एक गोष्ट सांगतो मित्रांनो, 6 दिवस पुढे जाणे म्हणजे 1 दिवस रिव्हर्स येणे हा पण एक शॉर्टकट आहे. म्हणजे आपण 6 दिवस पुढे न जाता दिलेल्या वारपासून 1 दिवस जर का रिव्हर्स आलो तरी आपल्याला उत्तर अचूक मिळतं. म्हणजे जर का मंगळवार दिला असेल आणि 6 दिवस पुढे जायला सांगितलंय आणि आपण जर का मंगळवारपासून 1 दिवस रिव्हर्स आलो तरी सोमवार येतो. म्हणजे मंगळवारच्या आधी सोमवार. 6 दिवस पुढं म्हणजे 1 दिवस रिव्हर्स, 5 दिवस पुढं म्हणजे 2 दिवस रिव्हर्स, 4 दिवस पुढं म्हणजे 3 दिवस रिव्हर्स. ह्या गोष्टीने पण आपण उत्तर लवकर काढू शकतो. बरं मित्रांनो, हा प्रश्न समजला असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्न आपण पाहणार आहोत. आता प्रश्नाची पातळी आपली थोडी वाढत जाणार आहे. आता प्रश्न दिला आपल्याला, जर या वर्षी जागतिक मानवी हक्क दिन बुधवारी असेल तर याच वर्षीचा शिक्षक दिवस कोणत्या वारी असेल? आता मित्रांनो, मानवी हक्क दिवस असेल, एड्स दिवस असेल, बाल कामगार दिवस असेल, मजदूर दिवस असेल किंवा आपला महाराष्ट्र दिवस असेल, टिळक पुण्यतिथी असेल, हे दिवस तुम्ही अभ्यासाच्या भागी, हे दिवस तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. शिक्षक दिवस असेल तर हे दिवस तुम्हाला माहिती असले पाहिजे, त्याच्यावर आपण वाद काढू शकतो. बरं, आता जागतिक मानवी हक्क दिवस विचारलाय, दिलेला आहे कधी? बुधवारी. आता जागतिक मानवी हक्क दिवस आपला असेल 10 डिसेंबरला. जागतिक मानवी हक्क दिवस 10 डिसेंबरला आहे. तो वार दिलाय बुधवार. याच वर्षी म्हणजे वर्ष सारखं झालं मित्रांनो, तर वर्ष आपण घेतलं नाही, परंतु शिक्षक दिवस विचारलेला आहे. तर शिक्षक दिवस असतो आपला 5 सप्टेंबरला विचारला आहे. बरोबर. आता मला एक सांगा, इथं दिलेला आहे डिसेंबर, विचारला आहे सप्टेंबर, दिलेली तारीख 10, विचारलेली 5. आता मला एक सांगा, इथे 10 तारीख दिलेली आहे, इथं 5 तारीख विचारलेली आहे.
आता आपण 10 पासून 5 पर्यंत येतोय म्हणजे रिव्हर्स जातोय की पुढे येतोय? आपण रिव्हर्स जातोय. आता रिव्हर्स आपण किती दिवस जातोय? तर आपण 5 दिवस रिव्हर्स जातोय. -5. आता उत्तरामध्ये आपलं उत्तर प्लस येतं की मायनस याच्यावरती खूप महत्वाचा विषय असतो. आपलं उत्तर प्लस येतंय की मायनस हा आपला खूप महत्वाचा विषय असतो. आता आपण पाहूया. आपल्याला विचारलंय सप्टेंबर, दिलेला आहे डिसेंबर. आपण विचारायचा कधीच करायचा नाही, कारण की आपल्याला सप्टेंबर महिना महत्वाचा आहे. आता सप्टेंबर महिना आपला येतो 2 नंबरवरती, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर येतो आपला 2 अंकावरती. सप्टेंबर नंतर येतो आपला ऑक्टोबर आणि हा नोव्हेंबर. आपला डिसेंबरचा विचार करायचा नाही. बरं, मग याची बेरीज होते मित्रांनो 4 आणि 3 7, म्हणजे हे 7 दिवस. आता प्लस असतील की मायनस हा विषय खूप महत्वाचा आहे. तर आपले हे दिवस मायनस असतील का? कारण की आपल्याला डिसेंबर पासून सप्टेंबर पर्यंत यायचे. आपल्याला डिसेंबर पासून सप्टेंबर पर्यंत यायचे, म्हणून हे -7. बरं, हे -7 आणि हे -5 हे झाले -12 भागीला 7. 7 1 7. आपली बाकी उरते 5, परंतु ती मायनस मध्ये 5 दिवस रिव्हर्स जावं लागेल. आणि 5 दिवस रिव्हर्स जाणे म्हणजे 2 दिवस पुढे जाणे. म्हणजे बुधवार जर का असेल तर गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे आपलं वार आला पाहिजे शुक्रवार. 5 दिवस रिव्हर्स जाणे म्हणजे 2 दिवस पुढे जाणे. बुधवार जर का असेल तर आपला वार येतोय शुक्रवार, आणि रिव्हर्स कधी गेलो आपण तर बुधवार असेल तर येतो मंगळवार, सोमवार, रविवार, शनिवार आणि हा शुक्रवार. आपण 5 दिवस रिव्हर्स आलो, परंतु 5 दिवस रिव्हर्स येण्यापेक्षा 2 दिवस पुढे जा, म्हणजे बुधवार असेल तर गुरुवार आणि हा शुक्रवार. आपला वार येतोय शुक्रवार, तर म्हणजे त्याच वर्षी शिक्षक दिवस असेल शुक्रवार. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूया. 9 जून 2010 रोजी गुरुवार होता, तर 26 जानेवारी 2005 रोजीचा वार कोणता असेल? मित्रांनो, आपल्याला तारीख दिली आहे 9 जून 2010, वार दिला आहे गुरुवार, पुढील तारीख दिली आपल्याला 26 जानेवारी 2005, वार विचारला. मित्रांनो, वर्ष पण चेंज आहे, महिना पण चेंज आहे आणि तारीख पण चेंज आहे, परंतु आपला उत्तर काढण्याचं, आन्सर काढण्याचं फॉर्म्युला मात्र एकच असेल. ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत आलोय त्याच पद्धतीने आपल्याला जायचंय. मला एक सांगा, इथे 2010 आहे, इथे 2005 आहे. हा पुढे येतोय की मागे जातोय? आपण 5 वर्ष रिव्हर्स जातोय. बरं, तर 5 वर्ष आपण रिव्हर्स गेलो. मित्रांनो, 5 वर्ष रिव्हर्स जात असताना याच्यामध्ये लीप वर्ष पण असतील, तर ते लीप वर्ष कसे शोधणार? ज्या वर्षाला 4 ने भाग गेला तर 5 ला तर जाणार नाही, 6 ला नाही, 2007 नाही, 2008 ला मात्र 4 ने भाग जातोय, म्हणजे 2008 हे आपल्यासाठी लीप वर्ष असेल. 2008 हे एकमेव लीप वर्ष असेल या 2 संख्यांमध्ये. तर मग -1 म्हणजे -6. तर इथून ते इथपर्यंत आपल्याला 6 वर्ष मिळाले. तर जून जानेवारी, आपल्याला जून पासून जानेवारी पर्यंत यायचे, म्हणजे इथं पण आपल्याला रिव्हर्सच यायचंय, म्हणजे इथं मिळणारी संख्या पण आपली मायनस मध्ये असेल. आपल्याला जून महिन्याचा विचार करायचा नाहीये, आपल्याला विचार करायचा फक्त जानेवारी महिन्याचा. जानेवारी, फेब्रुवारी आपल्याला घ्यायचा नाहीये. इथंच नाही, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा विचारच करायचा नाहीये. का? आपण लीप वर्ष इथं काउंट करतोय, म्हणून ह्या गडबडीत फेब्रुवारी महिना आला तर त्या महिन्याचा विचार करायचा नाही. जानेवारी 3 दिवस, फेब्रुवारी 0 दिवस, मार्च 3 दिवस, एप्रिल 2 दिवस आणि मे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. जून महिन्याचा आपल्याला विचार करायचा नाहीये. आणि ह्या प्रश्नामध्येच काय, अशा म्हणजे भाग 2 मध्ये आपण प्रश्न सोडवत असताना आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा विचार करायचा नाहीचे, आपल्याला फक्त लीप वर्षाचा विचार करायचा आहे. बरं, तर 3, 6, 9, 2, 11, म्हणजे आपल्याला -11 दिवस रिव्हर्स जायचे. आता इथं तारीख दिली 9, इथं दिलेली 26. आता मला एक सांगा, इथं तारीख 9 आहे, इथं तारीख 26 आहे, आपण पुढे जातोय की मागे जातोय? आता आपण इथून 17 दिवस पुढे जातोय. आपल्याला ह्या संख्येच्या इथं विचार करत असताना ज्या वेळेस आपण
ह्या वर्षाचा विचार करू त्यावेळेस आपल्याला इकडे विचार करायचा नाहीये. ज्यावेळेस आपण महिन्याचा विचार करू त्यावेळेस आपल्याला दोघांचा विचार करायचा नाहीये. आणि ज्यावेळेस आपण तारखेचा विचार करू त्यावेळेस आपल्याला या दोघांचा पण विचार करायचा नाहीये. आता फक्त आपण तारखेचा विचार करतोय. तर इथं 9 तारीख दिली आहे आणि इथं 26 तारीख दिलेली आहे. तर आपण 17 दिवस पुढे जातोय म्हणजे 17 दिवस प्लस जातो. आता हे 17 दिवस हे -11 आणि हे -6 -11 आणि -6 -17 होतील आणि हे -17 आणि हे +17 मित्रांनो 0 होतील आणि 0 आलं म्हणजे आपला जो वार इथं असेल तोच वार इथं असला पाहिजे म्हणजे दिलेला वार कायमस्वरूपी असेल. म्हणजे 26 जानेवारी 2005 ला पण गुरुवार होता. तर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया. आता अशा प्रश्नानुसार म्हणजे एक एक असे स्टेप बाय स्टेप जात आपले प्रश्नांची पातळी वाढत जाते. मित्रांनो हा प्रश्न आपला दिला आहे जर 26 जानेवारी 2006 रोजी शुक्रवार होता तर 8 मार्च 2011 रोजी कोणता वार असेल. आपल्याला दिलेला आहे मित्रांनो 26 जानेवारी 2006 वार दिलाय शुक्रवार. आपल्याला विचारलंय 8 मार्च 2011 कोणता वार असेल. मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे आपण अगोदर वर्षाचा विचार करू. इथं दिलाय 2006 इथं दिलाय 11 म्हणजे आपण 5 वर्ष पुढे जातोय म्हणजे इथं +5 असतील. पुन्हा याच्यामध्ये लीप वर्ष पण असतील. 2006 लीप वर्ष नाहीये परंतु 2008 हे एकमेव लीप वर्ष या 2 वर्षामध्ये येतंय म्हणून पुन्हा +1 म्हणजे 6 वर्ष आपण इथं पुढे जातोय. आता आपण महिन्यांचा विचार करूया. इथं दिला जानेवारी महिना इथं दिलाय मार्च महिना. आपल्याला फक्त जानेवारीचा विचार करायचा आहे. मित्रांनो मागील उदाहरणामध्ये आपण खालील म्हणजे इथं ह्या महिन्याचा विचार करतो परंतु मित्रांनो ऑब्झर्व करा आपण विचार फक्त अगोदर म्हणजे आधी येणाऱ्या महिन्याचा करतोय. म्हणजे जानेवारी आधी येतो का मार्च जानेवारी म्हणून आपण जानेवारी महिन्याचा विचार करतोय मार्च महिन्याचा नाही. अगोदर येणाऱ्या महिन्याचा विचार आधी करायचा असतो नंतर येणाऱ्या महिन्याचा नाही. म्हणून जानेवारी महिना आणि मार्च महिना जानेवारी महिना 3 दिवस फेब्रुवारी आपण घेत नसतो म्हणून फक्त इथं 3 दिवस पुढे जायचे कारण की आपल्याला जानेवारी ते मार्च यायचे आपल्याला मार्च ते जानेवारी जायचे नाहीये. आपण मागील उदाहरणामध्ये असं म्हणजे मार्च ते जानेवारी अशी उदाहरणं पाहिजे परंतु या उदाहरणात आपल्याला जानेवारी ते मार्च असं यायचे म्हणून फक्त 3 दिवस पुढे जायचे. इथं मात्र 26 तारीख आहे इथं मात्र 8 तारीख आहे. मित्रांनो मागील उदाहरणात आपण 9 ते 26 असे आलो होतो. आता मात्र 26 ते 8 असं यायचे म्हणून इथं 26 तारीख दिली इथं 8 तारीख दिलेली. आपण रिव्हर्स जातोय. तर रिव्हर्स जातोय म्हणजे आपण किती दिवस रिव्हर्स जातोय तर आपण 18 दिवस रिव्हर्स जातोय म्हणून -18. इथं 6 प्लस आहे 3 प्लस आहे 6 आणि 3 9 मात्र -18 होत आहे. -18 आणि हे 9 म्हणून जर का आपण विचार केला तर आपलं उत्तर येतंय -9. आता -9 दिवस रिव्हर्स जाणे आपण 7 दिवस भागतोय. 7 1 7 बाकी उरली 2 तर बाकी जर का 2 उरते तर ती कशी असेल मायनस मध्ये -2 बाकी उरते म्हणजे 2 दिवस रिव्हर्स जाणे. 2 दिवस रिव्हर्स जाणे म्हणजे काय जर का शुक्रवार असेल तर गुरुवार आणि बुधवार म्हणजे 2 दिवस रिव्हर्स. दोन दिवस रिव्हर्स गेलो म्हणजे शुक्रवार पासून 2 दिवस माग म्हणजे बुधवार. तर 8 मार्च 2011 रोजी बुधवार असेल. तर मित्रांनो आपल्या कॅलेंडरचा भाग 1 व भाग 2 अशा प्रकारे आपण सोडवण्याचा प्रयत्न केले. मित्रांनो भाग 1 व भाग 2 वरती आपण काही सराव प्रश्न तयार केले. आपण ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ फाईल मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ती पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड करून प्रश्न सॉल्व्ह करा. जर काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा निश्चित प्रयत्न करू. जे प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसतील किंवा काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंटमध्ये क्वेश्चन नंबर टाईप करून सेंड करा. आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि पुढील व्हिडिओ आपला काळकामे या टॉपिक वरती असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा व सबस्क्राईब करून आपल्या मित्रांनाही सेंड करा. धन्यवाद.